नमस्ते. जय श्रीकृष्ण. दंडवत प्रणाम सगळ्यांना. कसे आहात सगळे? मजेत ना? असायलाच पाहिजे. तर मैत्रिणींनो आणि भावांनो, आज आपण दुसऱ्या अध्यायातला 33 आणि 34 हे 2 श्लोक घेणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण 32 पर्यंत बघितले. आज आपण 33वा आणि 34वा हे 2 श्लोक घेऊया. तर आपण सुरू करूया. श्रीमद भगवद्गीता 2रा अध्याय 33वा श्लोक. सर्वांनी पुस्तक समोर ठेवा, कान व्हिडिओकडे ठेवा, नजर व बोट ओळीवर ठेवा आणि वाचायला सुरू करा. तर 33वा श्लोक घेते मी. अथ चेत्व मिमम धर्म्यम. अथ चेत्व मिमम धर्म्यम. अथ चेत्व मिमम धर्म्यम. अथ चेत्व मिमम धर्म्य. संग्रामं न करिष्यसि. संग्रामं न करिष्यसि. संग्रामं न करिष्यसि. अथ चेत्व मिमं धर्म्यं संग्रामं न करिष्यसि. अथ चेत्व मिमं धर्म्यं संग्रामं न करिष्यसि. खालची ओळ. ततः स्वधर्मं कीर्तिंच. ततः स्वधर्मं कीर्तिंच हित्वा पापम वाप्स्यसि. हित्वा पापम वाप्स्यसि. ततः स्वधर्मं कीर्तिंच. ततः स्वधर्मं कीर्तिंच हित्वा पापम वाप्स्यसि. हित्वा पापम वाप्स्यसि. खालचा श्लोक घेऊ. अकीर्तिं चापि भूतानि. अकीर्तिं चापि भूतानि. अकीर्तिं चापि भूतानि कथयिष्यन्ति. कथयिष्यन्ति ते अव्ययां. कथयिष्यन्ति ते अव्ययां. कथयिष्यन्ति ते अव्ययां. अकीर्तिं चापि भूतानि कथयिष्यन्ति ते अव्ययां. संभावितस्य चा कीर्तिर्. संभावितस्य चा कीर्तिर्. संभावितस्य चा कीर्ती म्हणायचं आणि एक खालचा रफार पण वरती घ्यायचा, म्हणजे चा कीर्तिर् असं म्हणायचं. संभावितस्य चा कीर्तिर्. संभावितस्य चा कीर्तिर् मरणादति रिच्यते. मरणादति रिच्यते. संभावितस्य चा कीर्तिर् मरणादति रिच्यते. अकीर्तिं चापि भूतानि कथयिष्यन्ति ते अव्ययां. संभावितस्य चा कीर्तिर् मरणादति रिच्यते. आता आपण मागचे 2 घेऊ आणि हे 2 पुन्हा त्यासोबत रिपीट करू. ओम श्री परमात्मने नमः. अथ द्वितीयोऽध्यायः. श्रीभगवानुवाच. स्वधर्ममपि चावेक्ष न विकम्पितुमर्हसि. धर्म्याधियुद्धात् श्रेयोऽन्यत् क्षत्रियस्य न विद्यते. धर्म्याधियुद्धात् श्रेयोऽन्यत् क्षत्रियस्य न विद्यते. यदृच्छया चोपपन्नं स्वर्गद्वारमपावृतं तत सुखिनः क्षत्रियः पार्थ. सुखिनः क्षत्रियः पार्थ लभन्ते युद्धमीदृशं. लभन्ते युद्धमीदृशम्. अथ चेत्त्वमिमं धर्म्यम्. अथ चेत्त्वमिमं धर्म्यम् संग्रामं न करिष्यसि. संग्रामं न करिष्यसि. ततः स्वधर्मं कीर्तिंच. ततः स्वधर्मं कीर्तिंच हित्वा पापमवाप्स्यसि. हित्वा पापमवाप्स्यसि. संभावितस्य
संभावितस्य च मरणादतिरिच्यते। अकीर्तिं चापि भूतानि कथयिष्यन्ति ते अव्ययाम् संभावितस्य च मरणादतिरिच्यते। आज आपण 34पर्यंत दुसऱ्या अध्यायाचे श्लोक कंप्लीट केले. आपण पाहत आलो पहिल्या अध्यायापासून आपण अर्थ पण पाहत आलो की पहिल्या अध्यायामध्ये श्रीकृष्णाने त्याची मानसिकता तयार करायला सुरुवात केली अर्जुनाची. अर्जुन लढायला तयार नव्हता. त्याने धनुष्यबाण खाली टाकून दिलं आणि त्याला सगळे नातेवाईक सगळे समोर दिसल्यामुळं तो लढायला तयार होत नव्हता. त्याला त्याच्याविषयी मोह उत्पन्न झाला, त्यांच्याविषयी माया उत्पन्न झाली आणि त्यामुळं तो लढायला तयार होत नव्हता. आणि मग दुसऱ्या अध्यायापासून भगवान श्रीकृष्ण त्याला गीता सांगायला सुरुवात करतात, गीतेचं तत्त्वज्ञान सांगायला सुरुवात करतात आणि सांगतात की हा जो तुझा धर्म आहे, क्षत्रिय हा जो तुझा धर्म आहे, तो क्षत्रिय धर्माचं तुला पालन करावं लागेल, कर्म तुला करावं लागेल, तुला लढावं लागेल, तुला धर्माचा अधर्मावर विजय मिळवावा लागेल, न्यायाने अन्यायावर विजय मिळवावा लागेल. हे सगळं सत्य आणि असत्य यांचं जे युद्ध चालू आहे, त्या सत्य असत्यावर सत्याचा विजय तुला मिळवायचा आहे आणि त्याच्याकरता तुला लढणं अपरिहार्य आहे, युद्ध करणं अपरिहार्य आहे असे भगवान सांगत असतात. तर दुसऱ्या अध्यायापासून भगवान श्रीकृष्ण त्याची मानसिकता तयार करायला लागतात की हा लढायला तयार झाला पाहिजे आणि त्याच्यासाठी भगवान श्रीकृष्ण गीता सांगतायत. आणि आपल्याला भगवान श्रीकृष्णाने गीता कशामुळे सांगितली आपण मागच बघितलं की कलियुगाला समोर ठेवून कलियुग डोळ्यासमोर होतं भगवान श्रीकृष्णांच्या आणि त्याच्यामध्ये सुद्धा असेच प्रश्न पडणार होते की मी लढू की नको लढू, मी करू तर काय करू, हे जे प्रश्न आपल्यापुढे पडणार होते. ह्या प्रश्नाचं उत्तर गीतेमार्फत भगवान श्रीकृष्णाने दिलेलं आहे. पण आपल्याला ज्यावेळेस गीता चांगली शिकू आपण, ज्यावेळेस चांगली समजेल त्यावेळेस आपल्याला त्या प्रश्नांची उत्तरं आपोआपच समजतील. म्हणूनच आपल्याला भगवान श्रीकृष्णाने गीता सांगितली आहे प्रश्नांची उत्तरं सापडायसाठी. कारण प्रत्येक वेळेस आपल्याला देव भेटणार नाही आणि देव असा काही बाजारचा भाजीपाला नाही किंवा आपल्याला देव भेटेल आणि तो आपल्याला सांगेल की तू असं नाही असं कर. म्हणून आपल्याला भगवान श्रीकृष्णांनी त्यांच्या मुखातून निघालेली श्रीमद भगवद्गीता हीच आपल्यासाठी श्रेष्ठ आहे आणि आपल्यासाठी उपयोगी आहे. म्हणून आपण तिचा अभ्यास करायला सुरुवात केला आणि आपण तिचा अभ्यास करून आपण त्याच्यातल्या प्रश्नांची उत्तरं, आपल्याला जी पडलेली प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं आपण त्याच्यात शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर असा अर्जुनाला प्रश्न पडलेला होता आणि भगवान श्रीकृष्ण त्याच्या प्रश्नांची उत्तरं देत होते आणि त्याला भगवद्गीता ही समजावून सांगत होते. तर दुसऱ्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण त्याला स्थितप्रज्ञ राहायला सांगतात. स्थितप्रज्ञ कसा असला पाहिजे हे सांगतात. त्याच्यानंतर त्याला त्याचा धर्म सांगतात. म्हणजे बरंच काही दुसऱ्या अध्यायापासून भगवान श्रीकृष्णाने त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अशी ती गीता आपण आता शिकण्याचा प्रयत्न करत आहोत. तर भगवान श्रीकृष्ण आपण आज जे 2 श्लोक म्हटले त्या 2 श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की तुझी अपकीर्ती होईल, तू जर युद्धातून पळून गेलास तर तुझी अपकीर्ती होईल. मग अपकीर्ती ही जी असते ती मरणापेक्षाही खूप भयानक असते आणि ही भयानक अपकीर्ती, मरण चांगलं पण भयानक अपकीर्ती नको, त्याच्यासाठी तरी तू लढ असं म्हणून भगवान श्रीकृष्ण त्याला सांगत असतात. आणि तोही पुढं सांगतो की मला स्वर्ग नको. त्याने पहिल्या अध्यायामध्ये सुद्धा खूप क्लुप्त्या लढवल्या. पहिल्या अध्यायामध्ये सुद्धा भगवान श्रीकृष्णाला सांगितलं की हे सगळे मरणार असतील, त्यांच्या बायका विधवा होतील आणि मग त्यांच्यानंतर त्यांच्या बायकांना जी संतती निर्माण होईल ती वर्णसंकर अशी संतती निर्माण होईल आणि वर्णसंकर संतती निर्माण झाल्यामुळं पिंडदानाचा हक्क कोणालाच राहणार नाही आणि पिंडदान कोणीच करणार नाही. अशा पद्धतीनं त्यांना तो युक्ती त्यांनी ती लढवली होती आणि भगवान श्रीकृष्णाला पहिल्या अध्यायात सांगितलं होतं. पण दुसऱ्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण त्यांच्या मतावर ठाम आहेत आणि ते त्याला समजावण्याचा परोपरीने प्रयत्न करीत आहेत. तेच आपण आता बघत आहोत. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब तर कराच करा. धन्यवाद. जय श्रीकृष्ण.